युअर चॅनल 13/7/24. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो गेस वॉट, वी आर इन गोवा. सो गोवाच्या वन ऑफ दी मोस्ट फेमस रेसॉर्टमध्ये आम्ही आहेत. त्याचं नाव आहे सिंक बीच रेसॉर्ट. तर सिंक बीच रिसॉर्टमध्ये आम्ही पोचलो सकाळी आणि सो सॉरी आम्ही ब्लॉग्स नाही बनवले किंवा काहीच अपडेट नाही दिले. त्याचं रिझन होतं की आम्ही फार थकलेलो होतो, फार बिझी होतो आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा. तर मग ही आहे एक मीडियम रूम म्हणता येईल, मीडियम बजेट फ्रेंडली रूम. तर त्याच्यावरच्या बाल्कनीमध्ये मी उभा आहे आणि चला आता एक रूमची टूर देतो तुम्हाला. सो ही आहे रूम, मस्त सुंदर रूम आहे. इथं एक छोटासा टेबल आहे. यू हॅव अ स्मॉल टेबल हिअर ॲज वेल. त्यासोबत टी व्ही आहे. देन यू हॅव AC ऑब्वियसली. देन थोडंसं इथे एक छान छोटंसं फ्रीज आहे, लगेज एरिया आहे अँड वॉशरूम. तर खूप सुंदर. सॉरी, याच्या प्राइजेस आणि सगळ्या बाबतीत जर तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी सांगेल किंवा एक मध्ये सुद्धा सांगून देईल. तर तोपर्यंत स्टे ट्यून. तर आजचा लुक आहे. तर तुम्ही विचार करत असाल एवढा असे का लुक केलाय, गोवाचा लुक का नाही आहे? कारण आम्ही कुठेतरी स्पेशल जागेवर चाललो आहे, गोवामध्येच. आणि ही आहे माझी बायको अमृता. चला मग मी तुम्हाला छोटेसे आता रेसॉर्टची पण टूर देतो की रेसॉर्टमध्ये काय आहे. मस्त स्विमिंग पूल सुद्धा आहे, तोही दाखवतो. चलो. ही अमृता मस्त नटून ठटून रेडी झाली आहे. लेट्स गो. तुला हॅलो. तर आज आहे तेजसचा बर्थडे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत गोव्यामध्ये. तर आपण तेजसला बर्थडे विश करूया. हाय एव्हरीवन. हॅलो 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 हॅलो. का आपण गोव्याला का आलोय? माझा बर्थडे म्हणून. का तुझा बर्थडे म्हणून आलोय आपण? येस. माझी बॅग सापडत नाही. हॅपी 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 बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. आता कुठे चाललोय? आता कुठे चाललो? आता चाललोय आपण बीचवर. पण त्याच्या आधी एक रेसॉर्टची टूर देऊया सगळ्यांना. ओके. चलो. तर हा आहे बर्थडे बॉयचा लुक आजचा. हो 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 हो. चलो. तर आपण जाऊया आता बीचवरती आणि बीच नंतर आपण जाणार आहे. कुठे जाणार आहे? बीच नंतर आम्ही जाणार आहे बिग डॅडी कसिनो. बिग डॅडी कसिनोला. तर तिथले आय थिंक तिथं अलाउड नाहीये. अलाउड नसेल तर आम्ही शूट नाही करणार. जर अलाउड असेल तर आम्ही नक्की तिथलं शूट करू. स्टे ट्यून्ड. ते स्विमिंग पूल आहे, तिथं बार काउंटर आहे अँड यू हॅव प्लेसेस ओव्हर हिअर टू सिट. तिथे पण सिंकचंच रेसॉर्ट आहे बट दॅट इज आय थिंक लोअर वन. अँड इथे आम्ही बाईक घेतली आहे रेंटवर, कारण गोवाचे रोड्स खूप छोटे असतात त्यामुळे बाईकच खूप चांगली असते. ऑब्व्हियसली पुण्याच्या वातावरणापेक्षा गरम तर होते पण ठीक आहे. I'll never forget your time. आपण आलेलो आहे पेट पूजा करायला. काय नाव आहे याचं? फिश ग्रिल. वरती काय लिहिले? अझुरा. अझुरा. अझुरा झालेलं आहे आम्ही खायला. इथलं दाखव थोडंसं थोडंफार. काय खायचे? काय खायचे? कॅडोलम बीचच्या तिथेच बाजूला अझुरा फिश ग्रिल म्हणून रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर रेस्टॉरंट आहे. ऑब्व्हियसली इथं गोवा म्हटल्यावर इथं बीफ वगैरे मिळतं, तर ते बीफ नाही खात. त्यांच्यासाठी दुसरे ऑप्शन्स पण आहेत, व्हेज आहे, चिकन आहे, सगळीकडे. सो आता मी ऑर्डर करणार आहे पास्ता.
सो पास्तामध्ये बरेच टाईप्स येतात, तर त्यांना विचारायला लागेल आम्हाला कुठले पास्ता. भूक लागली आहे का तेजस? भूक लागली तेच बघतोय. काय खायचंय? पास्ता. पास्ता ओके. कोणता खायचा? ऑर्डर केला आता. स्पॅगेटी नाही पेनी. पेने. स्पॅगेटी नाही पेनी. पेने कळत नाही मला सगळं. पेने केलंय आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन अर्बिटा पास्ता. अर्बिटिया पास्ता. तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स होते पास्ताचे, पण त्यात बीफ, पोर्क काय काय बरेच आहे जे आम्ही खात नाही ऑब्विसली. त्यामुळे आम्ही जो काही व्हेजवाला पास्ता आहे तो ऑर्डर केला आहे. लेट्स सी कशी टेस्ट केली. तर आता आम्ही आलो आहे कसिनोला, विच इज बिग डॅडी. बिग डॅडीला जायला तुम्हाला पणजीला यावं लागेल आणि इथे काउंटर्सला तुम्ही तिकीट्स घेऊ शकता. तिकीटची जी प्राईस आहे ती 3500पासून चालू होते. आम्ही मिड रेंजवाले तिकीट घेतलं आहे आणि आता चाललो आहे जेटकडे. सो दिस इज द जेट. जेट यांनी एक छोटीशी बोट असते जिथून तुम्हाला मेन कसिनो बोटला घेऊन जातात. ते इथे चेकिंग्स होती आहे, तिकीट्स वगैरे दाखवतो आहे. आता आम्ही तिकीट्स दाखवतो आहे. दिस इज द बिग डॅडी कसिनो, वन ऑफ द बिगेस्ट कसिनो इन गोवा. तर मग असे जेटीमधून जाताना तुम्हाला बरेचसे व्ह्यूज दिसतील आणि ह्याच्या आतला असा हा जेटी दिसते. नुसती जेटी हे सगळे आम्हाला बघत होते. तर हे डल्टन जॅकचे द मॅजेस्टिक प्राईड आहे. आपण बिग डॅडीची बुकिंग केली आहे, तर त्याचे कॉस्ट आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल. आणि ते कुठले ते कसिनो प्राईड आहे. सो दीज आर कसिनोज इन गोवा जे पणजीमध्ये असतात. इथे कसं यायचं काय असतं ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल सगळं. तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण डिटेल्ससाठी. शेयर करना चाहूंगा कि सिर्फ और सिर्फ आपकी तालियों से, आपकी वाह से मन सजेगा, सबरेगा, परफॉर्मेंस बेटर और होता जाएगा और आपके फायदे की बात है. सो आई थिंक द नेक्स्ट परफॉर्मेंस इज फॉर यू. द सॉन्ग इज नॉट द क्रीक. बड़ा मस्ती भरा परफॉर्मेंस है. इसे देखने के लिए आपके अंदर भी जरा सी मस्ती है तो आपको ज्यादा मजा आएगा. आपकी तालियों के साथ परफॉर्मेंस शुरू करते हैं. कैन आई हियर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज? प्लीज वेलकम ऑन स्टेज द एंटिटी. तिथे फक्त 2000 होतं. बाकी एव्हरीथिंग इज सेम. फूड इज अनलिमिटेड, अल्कोहोल इज अनलिमिटेड आणि 12:30पर्यंत चालतं. प्लस कसिनो हे सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असतात. सो यू कॅन एन्जॉय द कसिनो ॲज वेल. However, रूफटॉपमध्ये सॉंग्स चालू असतात. यू कॅन एन्जॉय दॅट ॲज वेल आफ्टर 12.
12पर्यंत शोज असतात जे तुम्ही पाहिले. त्याचं पूर्ण व्हिडिओज आम्ही नाही टाकले. रिझन कॉपीराईट, ऑब्व्हियसली कॉपीराईटमुळे आम्ही तुम्ही ते फुल व्हिडिओज नाही टाकले. येऊया आता सिंक हॉटेलवर. सो डिसेंबरचा मंथ ऑब्व्हियसली एक्सपेन्स होता. मी 3 महिन्याआधी ऑलमोस्ट 3 महिने म्हणू शकता तुम्ही, 3 महिन्याआधी आम्ही बुकिंग केलं होतं. त्यावेळेस मला पर रूमची कॉस्ट पडली 4000 फॉर 1 नाईट अँड इट वॉज मीडियम साईज, मीडियम लक्झुरी रूम. हावेवर सिंकमध्ये तिथेच जवळपास अजून एक हॉटेल आहे जे पब आहे. त्या पबचा व्हिडिओ ह्याच्यानंतर येईल, तुम्ही बघू शकता. आणि तिथे स्टेसुद्धा आहे. त्याचे कॉस्ट completely different. That is more costlier than what sink we were staying in. So that's it. I hope तुम्हाला आमचे हे सगळे व्हिडिओज आवडले असतील. तर मग लेट्स गो टू एंडिंग. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडला असेल. तो आज आहे डे 2. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. तो ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय. बाय बाय.